ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीविषयक कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. आपल्या दैनंदिन आहारामध्ये दुधाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आपल्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असणारं हे दूध. दुधाची मागणी सुद्धा बाजारात मोठ्या प्रमाणात असते. मात्र काही ठिकाणी आपण पाहायला गेलं तर दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ सुद्धा आढळते. आणि भेसळ करताना यामध्ये आपल्या आरोग्याला घातक असणाऱ्या पदार्थांचा वापर केला जातो, ज्याचा अयोग्य परिणाम आपल्या आरोग्यावर होताना पाहायला मिळतो. नेमकी या दुधामध्ये कोणत्या पदार्थांची भेसळ केली जाते, ती ओळखायची कशी, त्याचे दुष्परिणाम काय होतात आणि त्याच्यावर आपण कशा पद्धतीने उपाययोजना केल्या पाहिजेत, एकंदरीतच याच विषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे जिल्हा नाशिक, तालुका नांदगाव येथील पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अक्षता भांड यांना. मॅम नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. आपण आज दुधातील भेसळ म्हणा किंवा ओळख आणि त्याचे होणारे दुष्परिणाम यावर चर्चा करतोय. मात्र आपल्या आरोग्यासाठी दुधाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, त्याबद्दल काय सांगाल? आपल्या आहारामध्ये दुधाला एक संतुलित आणि संपूर्ण अन्नपदार्थाचा दर्जा आहे. खूप वर्षापासून आणि आयुर्वेदामध्ये देखील दूध हे एक संपूर्ण अन्नपदार्थ म्हणून मानला जातो. दुधामध्ये आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी उपयुक्त असलेले विविध प्रकारचे जीवनसत्व हे नैसर्गिकरित्या उपलब्ध असतात. त्यामध्ये प्रोटीन्स जे आपल्या शरीराच्या वाढीसाठी उपयुक्त असतात, फॅट्स आणि शुगर जे आपल्या शरीराला एनर्जी देतात आणि विविध प्रकारचे जीवनसत्व आणि मिनरल्स हे उपलब्ध असतात. जीवनसत्वामध्ये व्हिटॅमिन्स ए, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी जे आपल्या डोळ्यांसाठी, आपल्या त्वचेसाठी, व्हिटॅमिन डी हे कॅल्शियम ॲब्सॉर्प्शनसाठी बॉडीमध्ये आणि व्हिटॅमिन बी हे रक्त बनण्यासाठी आवश्यक असतात. त्याप्रमाणे दुधामध्ये उपलब्ध असलेले मिनरल्स जसं कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम हे आपल्या हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त असतात. म्हणजे एकूणच दुधामध्ये असणारे जे घटक पदार्थ आहेत त्याचा सुद्धा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो आणि म्हणूनच संतुलित आहार आपण दुधाला म्हणतो. मात्र आपण पाहायला गेलं तर अलीकडच्या काळामध्ये मागणी वाढल्यानंतर दुधामध्ये भेसळ खूप आढळते. तर ही दुधातली भेसळ नेमकं काय आहे? जेव्हा आपण उच्च दर्जाच्या खाद्यपदार्थांमध्ये जेव्हा कमी दर्जाचे खाद्यपदार्थ किंवा ज्यांना खाद्यपदार्थाचा दर्जा नाही असे पदार्थ जेव्हा आपण त्यामध्ये मिक्स करतो आणि ते नागरिकांना उच्च दर्जाची आहे असे भासवतो, तर याला भेसळ असे म्हणतात. आणि दुधामध्ये दुधाचं प्रमाण वाढवण्यासाठी आणि अधिक नफा मिळवण्यासाठी दुधामध्ये पाणी, डिटर्जंट, युरिया, शॅम्पू किंवा मिल्क पावडर, इमल्सिफायर आणि दुधाची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रसायने जेव्हा दुधामध्ये मिक्स केली जातात, तेव्हा त्याला आपण दुधाची भेसळ असे म्हणतो. म्हणजे एकूणच या सगळ्या पदार्थांचा त्यामध्ये समावेश केला जातो आणि मग ती भेसळ करून हे दूध बाजारामध्ये विकलं जातं. पण याचं प्रमाण सुद्धा आता आपण पाहायला गेलो तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या घरी येणारं दूध हे नेमकं कशा पद्धतीचं आहे हे सुद्धा नागरिकांना हल्ली त्याबाबत पण शंका असते. यामध्ये सुद्धा सध्या सिंथेटिक दूध किंवा कृत्रिम दूध हा सुद्धा प्रकार प्रचलित झालेला आहे. तर नेमकं ते पण काय आहे? सिंथेटिक दूध म्हणजे गाई किंवा म्हशीपासून मिळणारं दूध नसून जे मानवाने स्वतः तयार केलंय कृत्रिमरित्या, त्याला सिंथेटिक दूध असे म्हणतात. हल्ली पाणी, पाम तेल, डिटर्जंट, युरिया आणि वेगवेगळ्या प्रकारची केमिकल, फॉर्मेलिन, हायड्रोजन पेरॉक्साईड हे मिक्स करून जे दूध बनवलं जातं, त्याला आपण सिंथेटिक दूध असे म्हणतात. ते मार्केटमध्ये ॲज सच विकलं जातं किंवा मेन दुधामध्ये त्याचं मिक्स करून
ते विकलं जातं बाजारामध्ये. अच्छा. पण मग हे सिंथेटिक दूध तुम्ही सांगितलंत, तर त्याच्यामध्ये सुद्धा खुलेआम अशा पद्धतीनं भेसळ करून किंवा ते तयार करूनच विकलं जातं. पण मग हे सुद्धा ओळखायला येतं का? कारण सिंथेटिक दूध म्हणजे पूर्णच ते कृत्रिम कृत्रिम दूध दूध आहे. आहे. तर मग हे ओळखायला आपल्याला म्हणजे सामान्य नागरिकाला ते घरच्या घरी ओळखायला येणार का? हो, आपण काही प्रकारची भेसळ हे आपण घरच्या घरी ओळखू शकतो. पण जे रसायनांची जी भेसळ केली जाते, हं. त्यासाठी आपल्याला दुधाचे नमुने हे शासनमान्य प्रयोगशाळेतच पाठवावे लागतात. जर आपल्याला बघायचंय दुधामध्ये पाण्याची भेसळ आहे, हं. तर एक स्लांट टेस्ट म्हणून एक चाचणी केली जाते. बरं. ज्यामध्ये आपण एक स्वच्छ काचेवर जर दुधाचा एक थेंब टाकला हं. आणि तो जर प्युअर दूध आहे, म्हणजे त्याच्यात भेसळ नाहीये, तर तो दुधाचा थेंब काचेवरून सरकणार. तो बरं. सरकला की त्याच्या खालच्या पृष्ठभागावर एक व्हाईट कलरची लाईन बनणार. म्हणजे हे दूध भेसळ नाहीये या दुधामध्ये. पण जर दुधामध्ये पाणी टाकलंय, हं. तर निश्चितच त्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने ते पाणी लवकर सरकणार हं. आणि खाली जी व्हाईट लाईन यायला पाहिजे, ती लाईन येणार नाही. याद्वारे आपण दुधामध्ये पाणी आहे असं सांगू शकतो. जर आपल्याला पाहिजे की ओळखायचंय की दुधामध्ये डिटर्जंट आहे का? हं. तर त्यासाठी आपण काही क्वांटिटीचं दूध हे पाण्याच्या बॉटलमध्ये किंवा एक बॉटलमध्ये घेऊन त्याला हलवायचं. बरं. ते हलवल्यानंतर त्याच्या वरती फेस तयार होणार. जर तो फेस खूप प्रमाणात आहे आणि तो लवकर विरघळत नाहीये, हं. तर म्हणजे दुधामध्ये डिटर्जंट आहे. हो. जर आपलं नॉर्मल दूध असेल, तर हा फेस कमी प्रमाणात बनेल आणि तो लवकर विरघळला जाईल. अच्छा. जर दुधामध्ये एक स्टार्चची पण भेसळ केली जाते, तर ते स्टार्चची भेसळ ओळखण्यासाठी आपण मार्केटमध्ये एक लिक्विड आयोडीन म्हणून एक द्रव भेटतं. बरं. त्याचे 2 ते 3 थेंब जर आपण दुधात टाकले, तर दुधाचा कलर चेंज होऊन तो निळा होतो. म्हणजे दुधामध्ये स्टार्चची भेसळ केली आहे. अच्छा. जर दुधामध्ये आपल्याला युरिया मिक्स केली आहे का, हे ओळखण्यासाठी आपण घरगुती दुधामध्ये सोयाबीन किंवा आपली तुरीची डाळ हं. जी बारीक केली आहे, ते जर 1 चम्मच टाकलं आणि मार्केटमध्ये पी-एच पेपर ज्याला आपण लिटमस पेपर असे म्हणतो, हां. तो पेपर जर आपण दुधात बुडवला ह्या डाळ मिक्स केलेला, तर त्याचा कलर चेंज होऊन तो लाल होतो. म्हणजे हं. दुधामध्ये युरियाची भेसळ केली आहे. या अच्छा. व्यतिरिक्त जर भेसळयुक्त दूध आहे, तर जो दुधाचा नॅचरल कलर असतो, जो ऑफ व्हाईट किंवा क्रीम कलर हं. आपण हं. म्हणतो, तर तो आपल्याला दुधाला दिसणार नाही. त्याचा साबणासारखा वास येईल किंवा आपण त्याचं घेताना देखील आपल्याला चव वेगळी. बदललेली असली हे कळणार. जर आपण दुधाचं दही जरी बनवलं, तरी जी नॉर्मल कन्सिस्टन्सी जी दह्याला येते, ते भेसळयुक्त दुधाला येणार नाही. अच्छा. या चाचण्या आपण घरगुती करू शकतो. पण जे केमिकल ची जी भेसळ आहे, हं. ती हं. ओळखण्यासाठी आपल्याला दुधाचे नमुने हे प्रयोगशाळेत पाठवावे लागतात. तिथं ते विविध प्रकारची चाचणी करून हं. मग ते सांगू शकतात, की याच्यात कोणत्या पदार्थाची भेसळ आहे. हां. पण घरगुती आपण एवढी भेसळ आपण घरी बघू ओळखू शकतो. शकतो. तुम्ही आता हे वेगळे भेसळीचे प्रकार कसे ओळखायचे घरच्या घरी ते सांगितलंत. पण काही रासायनिक भेसळ असेल किंवा कृत्रिम दूध जे आहे तयार केलेलं, हे ओळखता येत नाही नागरिकांना. मग अशा वेळेस त्यांनी लॅबमध्ये पाठवायचं किंवा प्रयोगशाळेमध्ये पाठवायचं असं तुम्ही सांगितलंत. मग ते नेमकं कुठे संपर्क करावा नागरिकांनी? जर नागरिकांना वाटतंय की दुधामध्ये भेसळ झाली आहे, तर अन्न आणि औषध प्राधिकरण हं. FDA जे आपले महाराष्ट्राची संस्था आहे, जे फूड आणि ड्रग्स हं. रेग्युलेट करतं, तर त्यांच्या संकेतस्थळावर एक ईमेल आयडी दिला आहे. त्या ईमेल आयडीवर आपण आपली तक्रार नोंदवू शकतो. त्यांच्या संकेतस्थळावर एक टोल फ्री नंबर पण त्यांनी सध्या उपलब्ध करून दिला आहे. बरं. तो टोल फ्री नंबर मी सांगते. 1800-222-365 बरं. या टोल फ्री क्रमांकावर आपण संपर्क साधून आपली तक्रार नोंदवू शकतो किंवा त्यांनी एक ॲप्लिकेशन जे Android फोनमध्ये एक ॲप घेऊन आपण फूड सेफ्टी कनेक्ट FOSCOS या नावाचं ॲप्लिकेशन आपण मोबाईलमध्ये घेऊन अच्छा. जर आपण ते ओपन केलं तर त्यामध्ये आपण फर्स्ट कंप्लेंट करण्यासाठी आपण लॉग इन करायचं. मग आपला एक आयडी तयार होतो. तो आयडी तयार केल्यानंतर जे आपल्याला भेसळयुक्त दूध जे वाटतंय हां. त्याचे आपण पॅकेटचे फोटो, काय भेसळ आहे त्याचे फोटो घेऊन ते त्याच्यावर अपलोड करायचे. अशा प्रकारे आपण आपली कंप्लेंट नोंदवू शकतो. मग आपला एक कन्झ्युमर किंवा कस्टमर आयडी तयार होतो. बरं. तो आयडी आपला तक्रार नोंदल्यानंतर तयार होतो. तर तो आयडी यूज करून आपण ती आपली तक्रार आपण ट्रॅक करू शकतो. हं. आणि 21 दिवसांच्या आत आपल्या तक्रारीवर निरासन करणं हे बंधनकारक आहे.
ती तक्रारीवर निरसन झाल्यानंतर पण आपल्याला फीडबॅकमध्ये समाधानकारक किंवा असमाधानकारक असे ऑप्शन आहे. जर समाधानकारक आपल्याला कंप्लेंट वाचली तर ठीक आहे. हं. जर असमाधानकारक वाटली तर ती अपीलीय आहे. आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देखील ती कंप्लेंट पुढे जाऊ शकते. म्हणजे त्यामध्ये तुमचं ते उत्तर जे आहे ते जर समाधानकारक नाही मिळालं तर त्याच्यापुढे सुद्धा अपीलिंग हो, आपण आपण पर्याय जाऊ निवडू शकतो. शकतो. म्हणजे ही सगळी सोय आहे आणि ऑनलाईन आहे. त्यामुळे ऑनलाईन आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभाग टाकल्यानंतर त्यावर जसं तक्रार निवारण कक्ष वगैरे आहे तिथे संपर्क होऊ शकतो. आणि अतिशय चांगलं तुम्ही सांगितलंत की टोल फ्री क्रमांक आहे. त्यामुळे जर असं वाटलं तर नागरिकांनी तिथे संपर्क साधला पाहिजे. आमची माती आमची माणसं. जसं तुम्ही वेगवेगळे घटक हे भेसळीचे सांगितलेत आणि हे अतिशय धक्कादायक आणि खूप भयंकर असे हे पदार्थ वापरले जातात दुधामध्ये आणि दूध असं कुठलंही घर नसेल जिथे त्याचा वापर केला जात नाही आणि मग याचे विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होतात ते नेमके कोणते होतात? हं. दुधामध्ये प्रामुख्याने त्याची क्वांटिटी वाढवण्यासाठी पाण्याची भेसळ केली जाते. हं. जर पाणी हे दूषित असेल तर आपल्याला उलटी, जुलाब, पोटदुखी, टायफॉइड आणि कॉलरा यांसारखे आजार होतात. जर दुधामध्ये आपण स्टार्चची भेसळ केली आहे, हं. तर स्टार्च हे पचनासाठी जड असतं. तर त्याच्यामुळे पचन संस्थेचे विकार होतात. आणि जे आपले मधुमेहाचे पेशंट आहे, जे डायबिटिक पर्सन आहे, त्यांच्यामध्ये ह्या स्टार्चमुळं शुगर वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. जर आपण युरियाची भेसळ केली आहे, तर युरियाच्या भेसळमुळं आपल्या यकृतावर परिणाम होतो, मूत्रपिंडांवर दाब येतो किंवा शरीरामध्ये पॉइझनिंग होते. बरं. डिटर्जंटमुळं आपल्याला मळमळ होणं, उलटी, जुलाब यासारखे लक्षणं दिसतात. जर आपण केमिकल्स जर आपल्या शरीरात जातंय, जे फॉर्मेलिन किंवा हे एकदम म्हणजे इरिटंट केमिकल आहे, जे आपल्या शरीराचा दाह करतात. हं. जर ते केमिकल शरीरात गेलं तर आपल्या आतड्यांना इरिटेशन होऊन दाह होतो आणि जर फॉर्मेलिन हे केमिकलचं जर सेवन झालं तर कॅन्सर होण्याचे चान्सेस हे वाढलेले असतात. दुधामध्ये बेकिंग सोडा पण टाकला जातो. तर त्यामुळे आपल्या शरीराचं पण जे बफर सिस्टम आहे, ॲसिड बेस बॅलन्स हं. ज्याला वैद्यकीय क्षेत्रात आम्ही म्हणतो, तर ते पण डिस्टर्ब होतं. आणि दूध आपण कोणती दुधाची भेसळ ही दुधात झाली आहे, त्याचं प्रमाण किती आहे आणि आपण त्याचं किती काळापर्यंत सेवन करतो, ह्यावर आरोग्यावर होणारे दुष्परिणाम हे अवलंबून असतात. अच्छा. आणि साधारणतः लहान मुलं, गर्भवती महिला, वयोवृद्ध नागरिक आणि ज्या नागरिकांची इम्युनिटी हं. रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, अशा लोकांमध्ये हे दुष्परिणाम होण्याचे चान्सेस जास्त असतात. हं. म्हणजे जर एखाद्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल, तर त्याच्या आरोग्यावर याचे दुष्परिणाम लगेच आपल्याला पाहायला मिळतात. मात्र जर मग त्याचे दुष्परिणाम तुम्ही सांगितलेत हे वेगवेगळे, तर जर पटकन नाहीच कळले त्यांना, तर मग त्याचा सुद्धा मोठा धोका धोका संभवू आहे. शकतो. मग यासाठी सुद्धा बाजारातनं दूध खरेदी करताना नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. मग ती काय घेतली पाहिजे? सध्या अन्न आणि औषध प्रशासनाने नवीन नियम जारी केले. हां. त्या नियमानुसार आपण दूध खरेदी करताना ते एक सील्ड पॅकेटमध्येच असलं पाहिजे. आणि जेव्हा पण आपण दूध खरेदी करतोय, तेव्हा ते फ्रिजमध्ये किंवा डीप फ्रिजमध्येच ठेवलेलं असलं पाहिजे. दुधाच्या पिशव्या ज्या खुल्या जागेवर ठेवल्या आहे, हं. त्या आपण खरेदी करू नये. दुधावर एक्सपायरी डेट की हे दूध किती दिवस दिवस वापरलं पाहिजे, ते लिहिलेलं असतं. ते आपण सगळ्यांनी चेक करून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर दुधावर फसाय जे फूड सेफ्टी आणि स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे, हां. त्याचा जो कोड असतो तो दुधाच्या पिशवीच्या पाठीमागे लिहिलेला असतो आणि त्याच्या खाली 14 अंकी लायसन्स नंबर, दूध कोणत्या कंपनीचं आहे हं. ते लिहिलेलं असतं. तर ही सगळी खात्री करून आपण दूध विकत घेतलं पाहिजे. आणि सध्या एफ-डी-एनी जे आपण खुलं दूध जे बाजारामध्ये विकतो, त्याच्यावर बंदी आणली आहे. म्हणजे ज्या लायसन्स कंपन्यांना खुलं दूध बाजारात विकता येणार नाही. हं. तो आता एक गुन्हा आहे. हं. मग याचा अर्थ असा नाही की जे आपल्याला घरी जे जे माळी लोकं दूध घालतात, त्याच्यावर पण बंदी आहे का? तर नाही. हं. ते लोकं रॉ मिल्क प्रोड्युसर्स आहे. ते लूज मिल्क प्रोड्यूस करतात. बरं. पण त्यांनी आपल्या घरावर किंवा आपल्या डेअरी फार्मवर इथं आम्ही कच्चे दूध विकतो आणि ते वापरण्यापूर्वी योग्य प्रकारे उकळून घ्या, असं लिहिणं त्यांना बंधनकारक केलेलं आहे. अच्छा. म्हणजे सुट्टं दूध असं विकू शकत नाही. मात्र जे दूध ग्रामीण भागामध्ये एकत्रित हं. करतात, संकलित करताना जे विकतात त्यांनी ह्या गाईडलाईन्स पाळल्या पाहिजेत. पाळल्या पाहिजे. पण मग याच्यामध्ये सुद्धा एफ-डी-ए किंवा फसाई तुम्ही म्हणालात, तर यात आणखीन वेगवेगळ्या गाईडलाईन्स आहेत. तर त्या कोणत्या आहेत? कारण
सामान्य नागरिकांना त्या माहिती नसतात, तर त्या सुद्धा सांगा. फसाई जे आहे म्हणजे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण हां. ही एक सेंट्रल बॉडी आहे जी आपल्या देश पातळीवर खाद्यपदार्थांचे काही स्टँडर्ड असले पाहिजे हे रेग्युलेट करतं हं. आणि त्यांनी ठरवून दिलेले जे मानके आहे ते आपल्या महाराष्ट्रात इम्प्लिमेंट करण्यासाठी अन्न आणि औषध प्राधिकरण आहे. ते फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट हे जो एक कायदा आहे जो अन्न सुरक्षा संदर्भातला कायदा आहे तो अंमलबजावणी करण्याचं काम हे एफ-डी-ए करत असतं. हं. तर सध्या फसाईनी दुधामध्ये गाईच्या दुधामध्ये 3.2% फॅट आणि 8.3% एस-एन-एफ सॉलिड नॉट फॅट हे कंपल्सरी आहे असणं. हे दुधाची क्वालिटी ही जेव्हा गाव पातळीवर दूध संकलन केलं जातं, हं. तर तिथं हे फॅट आणि एस-एन-एफ चेक होऊनच ह्या क्वालिटीचं दूध घेणं आता बंधनकारक आहे. याच्या खालच्या क्वालिटीचं दूध घेतलं जाणार नाही. हं. हे त्यांनी दिलेले मानके आहे दुधासंदर्भात. हां. आणि महत्त्वाचं आहे आणि मग ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला काही माहीत नसतं. आपल्याकडे दूध येतं घरामध्ये, आपण त्याचा वापर करतो. पण ते सुद्धा सजगतेने आपण त्याचा आता वापर केला पाहिजे. कारण त्याचे दुष्परिणाम जे आहेत, ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. यामध्ये सुद्धा आणखीन वेगवेगळे प्रकार सुद्धा दुधाचे आता बाजारामध्ये पाहायला मिळतात. कारण तसं पाहायला गेलं आपण तर लोकसंख्या खूप आहे आणि मग दुधाचं उत्पादन जे आहे ते पाहिलं तर ते तेवढं न पुरण्याइतकं आहे. तर त्यासाठी सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत ते कोणते आहेत? मार्केटमध्ये सध्या वेगवेगळ्या प्रकारचं दूध उपलब्ध आहे. हां. त्याच्यामध्ये पहिलं स्टँडर्डाइज दूध आहे. म्हणजे जे फसाईनी जे गाईडलाईन्स दिल्या आहे, त्यानुसार जे दूध आहे ते स्टँडर्डाइज दूध. त्या व्यतिरिक्त टोन मिल्क. टोन मिल्क म्हणजे जर नॉर्मली दुधात 3.5% फॅट आहे, तर टोन मिल्कमध्ये ती कमी करून 3% पर्यंत ठेवलेली आहे. बरं. डबल टोन मिल्क आहे म्हणजे जे हेल्थ कॉन्शियस लोकं आहे, हां. तर आजकाल त्यांच्यासाठी ते फॅटचं प्रमाण कमी करून अर्ध्यावर घेतलंय 1.5% फॅट. एक स्किम मिल्क आहे म्हणजे त्यातून फॅट पूर्ण प्रकारे रिमूव्ह केली आहे. एकदम कमी प्रमाणात ज्याच्यामध्ये फॅट प्रेझेंट आहे ते असतं स्किम मिल्क. दुसरं असतं पाश्चराइज दूध. पाश्चरायझेशन ही एक दुधाची शेल्फ लाईफ इन्क्रीज करण्याची एक प्रक्रिया आहे. हं. त्याच्यामध्ये दूध हे एक विशिष्ट तापमानाला, विशिष्ट काळासाठी तापवलं जातं आणि ते लगेच थंड केलं जातं. तर याला आपण पाश्चराइज दूध असे म्हणतो. हं. त्याच्यामुळं दुधात जे प्रेझेंट असलेले जे जीवाणू आहेत ते मरतात आणि दुधाची शेल्फ लाईफ वाढते. दुसरं आहे एक होमोजेनाइज्ड दूध. हां. म्हणजे ज्यामध्ये दुधात असलेले जे फॅट ग्लोब्युल्स आहे ते कमी करून त्यांची साईज ही कमी करून ते विकलं जातं. या व्यतिरिक्त मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर मिल्क सध्या प्रेझेंट आहे. जसं व्हॅनिला, केसर अशा विविध प्रकारच्या फ्लेवरमध्ये देखील दूध उपलब्ध आहे. आणि आपण जर खरेदी करण्यासाठी त्यांना एक कलर कोड दिलाय. जसं फुल क्रीम मिल्क आहे म्हणजे तर त्याचं जे दुधाची पिशवी असते त्याच्या वरच्या भागात आपल्याला रेड कलर, लाल कलर पाहायला मिळेल. हं. जर टोन मिल्क आहे तर निळा कलर त्या दुधाच्या पिशवीचा असेल आणि जर डबल टोन मिल्क आहे तर एक जांभळा कलर त्या बरं. पिशवीचा असेल. हे नागरिकांना ओळखण्यासाठी कलर कोड पण दुधासाठी दिले आहेत. आमची माती आमची माणसं. ह्याचे जो मी वेगवेगळे प्रकार सांगितलेत, तर मग ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं दूध कसं घेतलं पाहिजे नागरिकांनी? आपण एक स्टँडर्डाइज दूध आपण ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये 3.5% फॅट आणि 8.3% एस-एन-एफ असतो, ते आपण एक जनरली आपल्या आरोग्यासाठी चांगलं दूध आहे. अच्छा. आणि त्याचा वापर केला पाहिजे नागरिकांनी. त्याचा आणि बाकी मग जे हेल्थ कॉन्शियस आहेत किंवा हो, हो. त्यांच्यासाठी सुद्धा हे वेगळं, पण ते पण व्यवस्थित ते पाहून किंवा पॅक आणि सगळ्या त्या गोष्टी सगळ्या पाहूनच ते खरेदी करावं नागरिकांनी. यामध्ये सुद्धा A1 आणि A2 हा सुद्धा काही प्रकार दुधाचा पाहायला मिळतोय. किंवा नक्की काय आहे हे? सध्या मार्केटमध्ये एक ही नवीन म्हणजे युरोपियन संकल्पना आहे हं. A1 आणि A2 दूध. तर जे आपल्याकडं विदेशी जातीचे ज्या गायी आहेत एचएफ, हॉल्स्टीन फ्रिजन किंवा जर्सी, हां. तर त्या गायी A1 दूध देतात आणि ज्या आपल्या देशी ज्या गायी आहे, गीर, सहिवाल, थारपारकर, रेड सिंधी, तर त्या A2 दूध देतात. हे म्हणजे नेमकं काय? तर दुधामध्ये जे प्रोटीन असतं ते मेनली केसिन या प्रकारचं असतं. हं. तर हे ते या केसिनचे टाइप आहे A1 आणि A2.
तर ज्या लोकांना दूध पचनामध्ये काही अडथळे येतात किंवा प्रॉब्लेम होतो, तर ते मेनली A1 केसीनमुळं आहे. म्हणजे ते बॉडीमध्ये मेटाबोलाइज झाल्यानंतर एक हं. पदार्थ बनला जातो, जो थोडा पचनासाठी कठीण आहे. म्हणून त्याला A1 जे त्यांच्या जेनेटिक लेव्हलला त्या प्रोटीनचा डिफरन्स आहे बरं. A1 आणि A2. म्हणून त्यांना ते जेनेटिक लेव्हलच्या डिफरन्समुळं A1 आणि A2 म्हणलं जातं. आणि देशी जनावरांचं जे दूध असतं ते A2 प्रकारात येतं. हं. ते आपल्या पचनास व्यवस्थित असतं आणि त्याचे काही दुष्परिणाम होत नाही. अच्छा. म्हणजे हा सुद्धा फार महत्त्वाचा विषय आहे. कारण आपल्याला हो. माहिती नसतं. आपल्याला फक्त दूध आणि दूध म्हणून घेतो. पण त्यात सुद्धा हे असे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यात भेसळीचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. अ, जसं आरोग्यावर परिणाम होतो असं आपण बोलतो, पण त्यामध्ये सुद्धा आरोग्याच्या किंवा आपल्या एकूणच शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर अ, हे घातक परिणाम पाहायला मिळतात. तर ते मोठ्या प्रमाणात कुठे आपल्या शरीरावर पाहायला मिळतात? आपल्या शरीरावर होणारे परिणाम हे दुधात कोणत्या प्रकारची भेसळ केली आहे, बरं. यावर डिपेंड करतं आणि आपण ते किती काळापर्यंत त्या दुधाचं सेवन केलंय. अच्छा. जसे केमिकल असेल तर कॅन्सरचं प्रमाण वाढतं. हं. जर स्टार्च असेल तर डायबिटिक पेशंटमध्ये शुगरचं प्रमाण वाढतं. हं. जर पाणी असेल तर पाणी दूषित असेल तर उलटी, जुलाब हं, हं. ह्या आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर त्याचा परिणाम होत असतो. अच्छा. जर युरिया किंवा डिटर्जंट हं. यासारखे जर आपण पदार्थाचं हं. सेवन केलं तर आपल्या लिव्हरवर, हं. आपल्या मूत्राशयावर परिणाम होत असतो. एकत्रित म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे घटक आपल्या बॉडीत हां. अफेक्ट करत असतात. हां. म्हणजे एकूणच त्या वेगवेगळ्या घटकांमुळे आपल्या संपूर्ण शरीरावर त्याचे घातक परिणाम पाहायला मिळतात. अगदी किडनीपासनं ते म्हणजे जसं तुम्ही कॅन्सर सांगितलंत आणि हं. त्यामुळे अ, अ, फार काळजीपूर्वक दुधाचं सेवन करताना या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. आरोग्यावर जे घातक परिणाम होतात आणि त्यानंतर सुद्धा भेसळयुक्त जर असे हे दूध आढळलं, तर त्यावर सुद्धा कायदेशीर गुन्हा दाखल होतोय आणि त्यासाठी काय शिक्षा आहे ते? हं. जर दुधामध्ये भेसळ आढळली तर हा कायद्याने शिक्षापात्र गुन्हा आहे. हं. फूड सेफ्टी आणि स्टँडर्ड ॲक्ट 2006 या एक कायद्याच्या अंतर्गत भेसळ करणाऱ्यावर शिक्षा होऊ शकते. जर दुधामध्ये भेसळ आढळली जी आरोग्यास हानिकारक आहे, हं. पण जर एखाद्या पर्सनला त्याच्यामुळे इजा झाली नाहीये, तर 3 महिन्यापर्यंत कारावास आणि 3 लाखापर्यंतचा हा दंड होऊ शकतो. बरं. जर दुधात भेसळ आहे आणि त्याच्यामुळं जर कोणाला किरकोळ इजा झाली आहे, तर 1 वर्षापर्यंतचा कारावास आणि 3 लाखापर्यंतचा दंड आहे. हं. जर गंभीर स्वरूपाची इजा झाली आहे, तर 6 वर्षापर्यंत कारावास आणि 5 लाखापर्यंत दंड होऊ शकतो. जर एखाद्याची जीवितहानी होते, एखाद्याचा जीव जर ह्या भेसळमुळं हां. जातोय, तर 7 वर्ष ते आजन्म कारावास प्लस ₹10,00,000 असा दंड या शिक्षेच्या अंतर्गत होऊ शकतो. जर कोणी जे फसाईने जे नॉर्म्स दिले, हं. त्याच्या बिलो जर ते दूध सेल करतायत, जर ते मानकं जर आपण पाळत नाहीये, तर 5 लाखापर्यंतचा दंड होऊ शकतो. अच्छा. म्हणजे अशा या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. हं. म्हणजे अशा पद्धतीने भेसळ केली तर हा अतिशय मोठा आणि कायदेशीर गुन्हा ठरतोय आणि त्यावर या प्रकारची अशी ही शिक्षा होऊ शकते. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांनी पण सावध राहिलं पाहिजे आणि अशा पद्धतीने भेसळयुक्त दूध बाजारात आणलं नाही पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. एकूणच दूध भेसळ असो किंवा मग त्याच्यावर होणारे सगळे हे दुष्परिणाम, तर नागरिकांना त्याबाबत काय तुम्ही संदेश द्याल? आपल्याला एक क्वालिटी किंवा स्वच्छ दूध मिळणं हा नागरिकांचा अधिकार आहे. हं. आणि आपण पण एक म्हणजे खबरदारी घेतली पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे. आपल्याला कोणाच्या आरोग्याशी खेळण्याचा काही अधिकार नाही हं. आणि आपण ज्या समाजात राहतो, तर त्या समाजाचं किंवा आपल्या भावी पिढींचं चांगलं हित जोपासणं हं. ही आपली एक नैतिक जबाबदारी आहे. त्याच्यामुळं ही अशी आरोग्याशी हानिकारक असलेली भेसळ ही थांबली थांबली पाहिजे. आणि एक ज्यांचा आपला सर्वसामान्यांचा जो हक्क आहे, त्यांना एक स्वच्छ दूध हे भेटलं पाहिजे. तर मंडळी अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ केली जाते आणि घातक असणारे पदार्थ त्यात वापरले जातात. त्यामुळे आपण सुद्धा एक सजग नागरिक म्हणून दूध विकत घेताना सगळी काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या घरी अगदी शुद्ध आणि सकस दूध कसं येईल
याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. एकूणच हा सगळा प्रकार जो आहे भेसळीचा तो खूप मोठा आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा आता केली जाते. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांनी सुद्धा याबाबतीत टाळलं पाहिजेत आणि एकूणच नागरिक म्हणून या सगळ्या काळजीपूर्वक जर आपण गोष्टी पाहिल्या तर निश्चितच आपण सकस दूध आहारामध्ये आलं तर त्याचे चांगले परिणाम सुद्धा आपल्या आरोग्यावर होताना पाहायला मिळतील. एकूणच या सगळ्या विषयावर आपण इथे आलात आणि अतिशय मोलाचं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद.